नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठीच रेसिपी चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत एक कोकणी कोवळ्या फणसाची भाजी कोकणी पद्धतीने। त्यासाठी मी इथे फणस घेतला आहे, सोलून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला उकडवून घ्यायचं आहे कुकरमध्ये 3 शिट्या काढून। थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यामध्ये उकडवताना। इतका उकडवून झाला आहे तो आता बारीक किसून घ्यायचा आहे किसणीवरती। सर्व किसून घ्यायचं आहे। आपण ही भाजी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत, कोकणी स्टाईलमध्ये। सर्व किसून घेतला आहे मी। ते लागणारे मसाले आहेत: धना पावडर, राई जिरं फोडणीसाठी, गरम मसाला, कोरिंडर पावडर घेतला आहे, फोडणीसाठी लसूण, कढीपत्ता घेतला आहे, लाल तिखट, हळद, असे सर्व मसाले घेतले आहे। आता त्या फोडणी करून घेणार आहे छान सर्व मसाले टाकून। मीठ मी भाजीला किसल्यावरतीच लावलं आहे, त्यामध्ये थोडंसं किंचितसं अजून, त्यामुळे चांगलं भाजीला पूर्ण चांगलं मीठ लागतं। ते सर्व टाकून परतून घ्यायचे आहे छान। झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे थोडी। बघू शकता छान अशी भाजी तयार झाली आहे। चवीला खूप छान लागते ही। तुम्ही ही भाजी भाकरी बरोबर खाऊ शकता। तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।